नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे। 1,77,500 पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। यामध्ये गट अ, गट ब आणि गट क वर्गातील विविध पदं भरली जात आहे। यासाठी उमेदवारांनी 12 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा नेमकी या पदांसाठी काय असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामार्फत ही पदभरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातील पुणे हे तुमचं या पदांसाठी जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रातील पुणे हेच तुमचं एक्झामचं सेंटर देखील असणार आहे। मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत नॉन टीचिंग म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। विशेष म्हणजे एक्सपिरियन्स आणि फ्रेशर अशा दोन्ही उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे। यामध्ये गट अ, गट ब आणि गट क वर्गातील विविध पदं भरली जात आहे। पहिले जे 2 पदं आहे यामध्ये असिस्टंट रजिस्ट्रार स्टोअर अँड परचेस हे गट अ वर्गाचं पद आहे आणि त्यानंतर दुसरं जे पद आहे ते देखील असिस्टंट रजिस्ट्रार तुम्ही या ठिकाणी बघू शकता फायनान्स अँड अकाउंटंट। या दोन्ही पदांसाठी डेप्युटेशनवरती जागा भरल्या जाणार आहे। म्हणजे ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे अशाच उमेदवारांना या ठिकाणी या गट अ वर्गाच्या पदासाठी अर्ज करता येणार आहे। मात्र फ्रेशर उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे, ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत। पहिले 2 पदं आपण या ठिकाणी स्किप करत आहोत, तिसऱ्या पदापासून आपण सुरुवात करूया, कारण या पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। विशेष म्हणजे गट ब आणि गट क वर्गातील पदं या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी भरली जाणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी दिला जाणार आहे। पहिलं जे पद आहे यामध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी गट ब वर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जाणार आहे। यामध्ये 44,900 ते 1,32,000 पर्यंत पगार 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे। जवळपास तुम्ही बघू शकता 90,100 इतका इन हँड पगार प्रति महिना उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत या पदासाठी दिला जाणार आहे। आता तर या पदांसाठी नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं तर ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 50% गुणांसहित इंग्लिश लँग्वेजमधनं तुमची मास्टर पदवी पूर्ण आहे, कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे, 60 वर्ड पर मिनिट का टायपिंग स्पीड आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी 5 वर्षाचा अनुभव आहे, लेवल 6 नुसार काम केल्याचा, अशाही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। अनुभव नसेल, तुम्ही 50% गुणांसहित इंग्लिश लँग्वेजसहित मास्टर पदवी पूर्ण असाल तरी देखील अर्ज करू शकणार आहात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशा दोन्ही उमेदवारांसाठी ही वॅकन्सी असणार आहे, त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। तर आता या पदासाठी उमेदवारांचं वय 48 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। मात्र रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी दिली जाणार आहे। पुढचं जे पद आहे फिजिकल एज्युकेशन इन्स्ट्रक्टर, हे पद फक्त महिला उमेदवारांसाठी असणार आहे। गट ब वर्गाचं हे पद आहे आणि याहीसाठी उमेदवारांना 44,900 या बेसिकनुसार पगार दिला जाणार आहे। तर एकंदरीत 90,100 इतका पगार इन हँड उमेदवारांना प्रति महिन्याला केंद्र सरकारमार्फत या पदासाठी दिला जाणार आहे। तर यासाठी आता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं तर फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टमधनं तुमची मास्टर पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हे एज्युकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमचं वय जे आहे 38 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे कनिष्ठ हिंदी अनुवादक म्हणजेच ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर गट ब वर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी तुम्ही बघू शकता 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 35,400 ते 1,12,400 या स्केलनुसार हा पगार असणार आहे। एकंदरीत 72,200 प्रति महिना इतका पगार उमेदवारांना इन हँड या पदासाठी दिला जाणार आहे। आता या पदासाठी
उमेदवारांचं हिंदी विषयातनं मास्टर पदवी इंग्लिश विषय घेऊन पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. ज्या उमेदवारांनी हिंदी विषयातनं मास्टर पदवी केलेला आहे अशा उमेदवारांना या पदासाठी नक्कीच अर्ज करता येणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 45 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. मात्र रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असतील, फिजिकली डिसेबल कॅटेगरीचे उमेदवार असतील अशा उमेदवारांना वयाची विशेष सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे अकाउंटंट, हे देखील गट ब वर्गाचं पद आहे आणि या पदासाठी देखील डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये ही जी डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जाणार आहे ही रेग्युलर पद्धतीची असणार म्हणजे परमनंट असणार आहे. मात्र काही जी पदं आहे ते डेप्युटेशनवरती देखील भरली जाणार आहे. त्यांना जर डेप्युटेशनचा एखादा कॅन्डिडेट व्यवस्थित वाटला तर डेप्युटेशनवरती देखील या जागा भरल्या जाणार आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांकडे अनुभव असणं गरजेचं असणार आहे. आता तुमच्याकडे जर अनुभव नसेल, तुमचं शैक्षणिक पात्रता योग्य असेल तर तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू देखील या ठिकाणी सिलेक्ट केले जाऊ शकता. आता या पदासाठी उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे. म्हणजे एकंदरीत 72,200 प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 38 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट मल्टी स्किल, हे गट क वर्गाचं पद आहे आणि या पदासाठी देखील डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचे डेप्युटेशन पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहे. फ्रेशर उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. 25,500 ते 81,100 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदासाठी पगार दिला जाणार आहे. एकंदरीत प्रति महिन्याला 53,600 असा हा पगार इन हँड उमेदवारांना दिला जाणार आहे. आणि याही पदासाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 46 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. तर आता या पदासाठी नेमकी उमेदवारांकडे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं तर 50% गुणांसहित कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. ज्या उमेदवारांची फक्त पदवी पूर्ण आहे अशा उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. या अगोदरचं लेखापाल जे पद आहे त्या पदासाठी देखील एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या उमेदवारांनी कॉमर्स विषयातनं मास्टर पदवी घेतलेली आहे किंवा फर्स्ट क्लास सहित फक्त पदवी घेतलेली आहे म्हणजे बॅचलर पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना लेखापाल या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्याचे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही सविस्तर PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे. यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या सर्व पदांसाठी पगार दिला जाणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे. कोणकोणते ते बेनिफिट असणार आहे ते देखील सविस्तरपणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या पदांसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये गट अ वर्गाची जी पहिले 2 पदं आहे या पदांसाठी उमेदवारांकडे अनुभव असणं गरजेचं असणार आहे. डेप्युटेशन बेसवरती ही पदं जी आहे ती भरली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू घेऊन निवड जी आहे ती केली जाणार आहे. मात्र गट ब आणि गट क वर्गातील पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे आणि या रिटर्न एक्झामच्या बेसवरतीच म्हणजे याच्या मार्काच्या आधारेच उमेदवारांची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये काही पदांसाठी अर्थातच स्किल टेस्ट म्हणजे कौशल्य चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे. मात्र ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. याच्यात तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. मात्र रिटर्न एक्झामला मिळालेले मार्काच्या आधारेच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते या पदांसाठी केलं जाणार आहे. म्हणजेच गट ब वर्गातील आणि गट क वर्गातील जी पदं आहे त्यासाठी. यामध्ये 12 मे 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याच्या देखील सविस्तर सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खाली गेल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. यामध्ये फीचा कुठेही या सविस्तर PDF मध्ये उल्लेख नाही आहे. तर मे बी या पदांसाठी फी नसणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.